मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आम्ही बघतो आहे आणि गुणभद्र आचार्यांनी 4 आराधनांचं कथन करून आत्मपरिणामामध्ये कसा स्थिर करायचा याविषयीचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। प्रभाचंद्र आचार्यांची यावर संस्कृत टीका देखील आहे आणि पंडित प्रवर आचार्यकल्प तोडरमलजी यांनी देखील ढुंढारी भाषेमध्ये आत्मानुशासनची टीका केलेली आहे। या अनुषंगाने आम्ही हे श्लोक बघतो आहे, याचा अर्थ बघतो आहे। आणि काल आम्ही बघितलं की हा जो जीव आहे याचा देह जो आहे हा देह सप्तधातूंनी बनलेला आहे। नारकी आणि देवांचा वैक्रियक देह आहे हे बरोबर आहे, पण नारकींच्या सगळ्या पापक्रियांचा उदय असल्यामुळे त्यांचं वैक्रियक शरीर देखील दुःखदायक कष्टदायक आहे। हाताचीच आरी बनते, हातच त्या ठिकाणी तलवारीचं रूप घेतो, विक्रिया अत्यंत उग्र तऱ्हेच्या अशी त्यांची शरीराची प्रवृत्ती आहे। देवांच्या शरीरामध्ये सुसह्य आहे, सगळं सुंदर आहे, परंतु तरी देखील मानसिक दुःख त्यांच्याही जीवनात अतोनात आहे। आणि औदारिक शरीराबद्दल तर बोलायलाच नको। औदारिक शरीर हे अशा प्रकारे सप्तधातूंची खाण आहे आणि नवद्वार बहे घिनकारी, नवद्वार निरंतर या ठिकाणी सुरूच आहे, घाम सुरू आहे, नंतर मलमूत्र सुरू आहे, म्हणजे अशा प्रकारच्या या सगळ्या क्रिया शरीरासंबंधीच्या औदारिक शरीरामध्ये होतात। पण त्यातल्या त्यात सुसह्य म्हणजे एक की या औदारिक शरीरवाल्यांना शेवटी मोक्ष साधना करता येऊन मोक्षाची प्राप्ती होऊ शकणार आहे। कारण मनुष्यांच्या शरीरातून म्हणजे ते शरीर औदारिक शरीरच मुक्तीसाठी देखील सहाय्यक असणार आहे। म्हणून या ठिकाणी कथनचितपणा लावायचा आणि कथनचित अशा प्रकारचा आहे, पण या तत्वांवर जो मात करेल आणि या आत्मतत्वाच्या माध्यमातून या शरीराचा जो उपयोग करून घेईल त्याला जप संयम आदी माध्यमातून मोक्षाचं द्वार त्याच्यासाठी उद्घाटित होईल। अशा प्रकारचं आम्ही काल बघितलं आणि म्हणून काय सांगितलं तर आम्ही अशा प्रकारे ज्ञानाच्या माध्यमातूनच या सगळ्यांवर उपाय करू शकतो। आता पुढे सांगतात आचार्य की तृष्णेमुळे उत्पन्न दुःखाचं वर्णन। हा जीव तू आत्महित न करणाऱ्या विषयांमध्ये अनुरागी आहे। तू कुठं गुंतला आहेस पाहतो आहे का? तू तुझ्या सगळ्या विषयांच्या पूर्तीमध्ये गुंतलेला आहे। तू आत्म्यासाठी काय उपयुक्त आहे इकडे तू बघत नाहीये आणि ज्या विषयांची अभिलाषा तुझ्या मनामध्ये उत्पन्न होते आहे ती तृप्त करण्याचा तू प्रयत्न करतो आहे, तिथे तू अनुरागी झालेला आहे। पण या दुःखांपासून सुटणं किंवा मनोवांछित अशी विषयांची प्राप्ती तुला होणं न होणं हे मात्र तुझ्या हातात नाही आणि त्यामुळे तुला परत क्लेशच त्या ठिकाणी उत्पन्न होतात। 55 नंबरची गाथा।
उग्र ग्रीष्म कठोर घर्म किरण स्फुर्जद्गभस्ती प्रभे संतप्त सकलेंद्रिय रयमहो समृद्ध तृष्णो जनः अप्राप्ताभिमतं विवेक विमुख पाप प्रयासाकुलः तोयोपांत दुरंत कर्दमगत क्षीणोक्षवत् क्लिश्यते. उग्र ग्रीष्म ऋतू अत्यंत तीव्रतेने तपत आहे. ज्येष्ठाची उष्णता, आषाढातली उष्णता धगधगत आहे. अशा या कठोर अशा घर्मकिरण याचा अर्थ सूर्य. धर्म नाही आहे तिथे शब्द, घर्मकिरण म्हणजे सूर्य. आणि या सूर्यांच्या स्फुर्जंत म्हणजे दीप्त अशा किरणांच्या माध्यमातून हा जीवाला संताप उत्पन्न होतो आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्या पूर्ण तेजानी सामर्थ्याने ज्या वेळेला तळपत आहे त्यावेळेला त्या किरणांच्या माध्यमातून जीव हा संतप्त होतो. त्याला ते उष्णता ती सहन होत नाही. म्हणून सर्व इंद्रियांनी संतप्त झालेला हा प्राणी. त्याप्रमाणे हे लावायचं की हा असा अत्यंत विषयासक्त जीवनात होऊन अशा प्रकारे प्रखर अशा मनोवांछित अभिलाषेनी व्याकुळ होऊन त्याच्या माध्यमातून याला संताप उत्पन्न होत आहे. आणि हा प्राणी अशा प्रकारे वृद्धिंगत विषय तृष्णेनी युक्त झालेला आहे. त्याची विषय तृष्णा अत्यंत वाढलेली आहे, कारण संताप आहे. आणि या संतापाने त्याची विषय तृष्णा वृद्धिंगत झालेली आहे. आता त्याच्यामुळे याचा विवेक नष्ट होतो. विवेक विमुख हा असा विमुखापासून विमुख झालेला आहे. आणि पाप प्रयास कुलहा आणि पापा अभिष्ट प्राप्त करण्यासाठी अप्राप्ताभिमतम पाप प्रयासा कुलहा अभिष्ट विषय प्राप्त करण्यासाठी हा कोणत्याही मार्गाचा अवलंब करतो. पापाचरण पुण्याचरण हे तो पाहत नाही. येण केण प्रकारेण माझी विषयांची पूर्ती झाली पाहिजे हा एकमेव भाव उद्देश मनामध्ये ठेवून समोर आपण काय करतो आहे, पापक्रिया करतो आहे का, इकडेही न बघता तो आपल्या अभिवांछित फलांची प्राप्ती करण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर आहे. म्हणून असं पापाचरण करून हा अत्यंत व्याकुळ होतो आहे. आणि तरी देखील याला ज्या वेळेला अभिष्ट विषय प्राप्त होत नाही, ज्याला पाहिजे होतं ते त्याला मिळत नाही, ज्याची कामना केली होती त्याची पूर्ती त्याच्या जीवनात होत नाही, त्यावेळेला तो परत क्लेशाला उत्पन्न होतो. क्लेश त्याच्या जीवनात परत प्राप्त होतो. आणि उदाहरण दिलेलं आहे, तोय उपांत दुरंत कर्दमगत क्षीणोक्षवत. क्षीणोक्षवत याचा अर्थ आहे क्षीण उक्षवत, म्हणजे गत क्षीण उक्षवत. त्या किचडामध्ये पडलेला एखादा दुर्बल असा बैल, एखादा बैल आहे, तो ग्रीष्म ऋतूच्या तप्त अशा किरणांनी तहानेनी अत्यंत व्याकुळ झाला. समोर त्याला सरोवर दिसत आहे, त्या सरोवरामध्ये तो पाणी पिण्यासाठी जाण्यात तत्पर झाला. आणि त्या सरोवराजवळ असणाऱ्या चिखलामध्ये कर्दम, त्यामध्ये त्याचा पाय रुतला. त्यामधून तो बाहेर पडू शकत नाही. समोर पाणी दिसत आहे पण तो पाणी पिऊ शकत नाही. आणि स्वतः तो शक्तिमान नाही, क्षीण झालेला आहे, त्याची शक्ती कमी झालेली आहे, म्हणून तो निर्बल आहे. असा निर्बल बैल त्याच्यामध्ये अडकतो. आणि मग त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारे जसा क्लेश सहन करतो त्याप्रमाणे हा जीव देखील विषय तृष्णेच्या आहारी जाऊन त्यांनी तप्त होऊन संतप्त होतो आहे. त्या विषयांची पूर्ती करण्याची साधनं त्यांनी उपलब्ध केली,
पण उपलब्ध केली असताना ती साधनं दिसत असताना सुद्धा हा तिथपर्यंत पोचू शकत नाही, ती त्याला प्राप्त होत नाही. कारण प्राप्त होणं न होणं हे याच्या पुरुषार्थावर अवलंबून नाही. हे जर त्याला मिळायची असेल, साताचा उदय असेल तर त्याला प्राप्त होणार आहे. असाताचा उदय असेल तर त्याला त्या साधनांची प्राप्ती संभवनीय नाही. आणि जर मिळाली नाही तर तो समोर साधनं दिसतात आहे पण मिळू शकत नाही, अशा वेळी तो अत्यंत क्लेशाला प्राप्त होतो. आणि म्हणून विषय तृष्णा ही अत्यंत दुःखदायी आहे. इच्छा नाही म्हटलं याला, इच्छा आणि तृष्णा याच्यामध्ये फरक, खूप मोठा फरक आहे. इच्छा एक वेळेला शांत होऊ शकते, परंतु तृष्णा जी आहे ही तृष्णा न संपणार असं दुसरं टोक आहे आशेचं, की याला अंतच नाही आहे. ती सतत वाढत जाणारी अशी जी असणार आहे ती आहे तृष्णा. म्हणून ही विषय तृष्णा अशी महा दुःखदायी आहे. आणि ही कशाने त्या ठिकाणी उपशमित होईल? जेव्हा या जीवाला समीचीन बोध प्राप्त होईल, समीचीन ज्ञान होईल. म्हणजे ज्ञानामृतानीच ही तृष्णा जीवनात शांत होणार आहे. अशा प्रकारे भोगांची क्लेशदायकता या ठिकाणी सांगितली, की इंद्रियांचे भोग तुम्ही कितीही पूर्ण करा, कितीही पूर्ण करा, तरी देखील ही इंद्रियांची तृप्ती कधीही जीवनात होऊ शकत नाही. आज आम्हाला हे हवं आहे, दुसऱ्या क्षणी आम्हाला दुसरं काहीतरी हवं आहे, नंतर नवीन शोध लागला तर आम्हाला तिसरंच काहीतरी हवं आहे, ज्याची कल्पना देखील आम्ही आज तागायत पर्यंत केलेली नव्हती. अशा प्रकारची वस्तू देखील भविष्य काळात आमच्या समोर आली तर आमची तिथे देखील अभिलाषा जागृत होईल. आणि गरज नसताना, सगळ्या काही आमच्या आवश्यक गरजा आहे अशा नाही, आमच्या बहुतांश गरजा आज चैनीच्या गरजा म्हणून ओळखल्या जातात. आवश्यकता फार कमी आहे आणि आमचं जे हे वरचं वलय आहे, या वरच्या वलयामध्ये आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या इच्छा अनगिनत आहे. या कोणत्या क्षणी कोणती इच्छा कधी निर्माण होईल आणि जी कधीही आम्ही कल्पनेतही केली नव्हती अशी इच्छा देखील आमच्या जीवनात राहणार आहे. म्हणून याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आमचं स्वभाव. त्याचं अवलंबन जर आम्ही घेतलं तर या तृष्णेला देखील मर्यादा येणार आहे. आता पुढे प्रश्न असा आला की ठीक आहे, ज्यांना मनोवांछित विषयांची प्राप्ती होत नाही त्यांना तर दुःख भोगावं लागतं, हे तर आम्हाला मान्य आहे. परंतु जर आम्ही अभिलाषा केली आणि आमच्या त्या इच्छेची पूर्ती झाली, असे अनेक जीव आहेत, असे अनेक पुण्यशील आहेत, इंद्र, चक्रवर्ती किंवा 63 शलाका पुरुष किंवा राजे महाराजे किंवा आणखी असे अनेक पुण्यशाली जीव देखील आहे की ज्यांना मनोवांछित विषय प्राप्त होतात. मग त्यांना क्लेश तर त्यांचे शांत होतील ना? मनोवांछित वस्तू प्राप्त झाल्या तर त्यांचे क्लेश शांत होतील का, हा प्रश्न आहे. कारण आम्हाला मनोवांछित विषय प्राप्त होत नाही म्हणून आमच्या जीवनात क्लेश आहे, ठीक आहे. पण ज्यांची इच्छा तृप्ती झाली त्यांना तर समाधान वाटेल की नाही वाटणार? अनेक दिवसांची माझ्या मनामध्ये एखादी वस्तू घेण्याची अभिलाषा होती, ती तृप्त झाली तर आम्हाला समाधान वाटतं की नाही वाटत? प्रश्न इथे आहे. आम्हाला समाधान वाटत असेल, हे बरोबर आहे, किंचित काळपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी समाधान वाटतं, पण ती वस्तू मिळाल्याने समाधान वाटतं का, हा परत प्रश्न आहे. वाटते समाधान, ती वस्तू मिळाल्याने आम्हाला समाधान वाटत नाही, हे परत लक्षात घ्यायचं. बारीक याच्यामधलं अध्यात्म लक्षात घ्यायचं की ती वस्तू आम्हाला मिळत नव्हती तोपर्यंत आमच्या अंतरंगामध्ये क्लेश होता, आकुलता होती, त्या वस्तूची अभिलाषा होती. ती वस्तू प्राप्त झाल्यामुळे
आमची ती आकुलता त्या वेळेपुरती शमलेली आहे. तिथे त्या वस्तूची आता आकुलता राहिलेली नाही आणि म्हणून तिथे आम्हाला सुखाची अनुभूती झाली. वस्तूमुळे सुखाची अनुभूती झालेली नाही. आमची आकुलता संपली आणि म्हणून सुख तिथे पण झालेलं आहे. पण याचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे म्हणून आम्ही मानतो म्हणतो की वस्तूमुळे माझं दुःख दूर झालं. आचार्य आता याच्यावर सडेतोड उत्तर देत आहे. आचार्य तर आम्हाला हे सांगत आहे की तुझी ही जी विषय वांछा आहे ही एक प्रकारची अग्नी आहे, मोहाग्नी आहे हा. आणि या मोहाग्नीची विशेषता सांगतात आहे आचार्य. इतर अग्नी कसा असतो आणि हा मोहाग्नी कसा असतो. इतर अग्नीमध्ये समजा आम्ही इंधन टाकलं नाही तर ती अग्नी विझते, पेटत नाही. पण ही मोहाग्नी अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही इंधन टाका अथवा नका टाकू, हिचं जळणं सतत सुरूच असतं. आचार्य सांगतात आहे, उत्तर देतात आहे. श्लोक 56. लब्धेन्धनोज्ज्वलत्याग्निः प्रशाम्यति निरिन्धनः ज्वलत्युभयथाप्युश्चैर् अहो मोहाग्निरुत्कटः. लब्ध इंधन जलती अग्नि, लब्ध इंधन ज्वलती अग्नि. सामान्य जी अग्नी आहे ही अग्नी त्या ठिकाणी इंधन असेल तर जळते. परंतु आणि प्रशाम्यती निरंधन, आणि त्या अग्नीमध्ये जर आम्ही काहीही टाकलं नाही, समजा लाकूड पेटलेले आहे आणि लाकडामध्ये परत आम्ही लाकूड टाकलं नाही तर जेवढं ते जळायचं तेवढं जळेल. आणि त्याच्यामध्ये नवीन इंधन जर आम्ही टाकलं नाही तर ती अग्नी आपोआप शमते. त्याला गरज पडत नाही पाणी टाकायची, ती आपोआप ती आग विझून जाते. म्हणून प्रशाम्यती निरिंधन, इंधन टाकलं नाही की ती विझते. परंतु ज्वलती उभय, उभयामध्ये ती जळते. म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी म्हणजे इंधन टाकलं तरीही ती जळते आणि इंधन टाकलं नाही तरीही. उभयामपी उच्चैही अहो मोहाग्नी उत्कटः. अशी ही मोहाग्नी विचित्र आहे, आश्चर्यजनक आहे की याच्यामध्ये तुम्ही काहीही टाका अथवा नका टाकू, काय होणार आहे, दोन्ही याच्यामध्ये ती जळणार आहे. म्हणजे इंधनामुळे पण ती जळणार आहे आणि इंधनाच्या अभावामध्ये देखील ती जळणार आहे. अग्नी हा इंधनाच्या योगामध्ये प्रज्वलित होतो आणि इंधनाच्या वियोगामध्ये तो विझतो. पण ही मोहाग्नी अशी भयानक आहे की याच्यामध्ये मोहरूपी अग्नी, इंधन, याच्यातलं इंधन कोणतं आहे, या मोहरूपी अग्नीमध्ये आम्ही इंधन कोणतं टाकायचंय किंवा इंधन कोणतं टाकतो आम्ही, तर याच्यामध्ये टाकतो विषय भोग, परिग्रह, आकांक्षा, इच्छा, हे सगळे याच्यामध्ये टाकणारं हे इंधन आहे. आणि अशा प्रकारे हे इंधन जर आम्ही या अग्नीत टाकलं तर ती अधिक प्रज्वलित होते, अधिक तृष्णा जीवनात उत्पन्न करते. आणि समजा आम्ही म्हटलं हे टाकायचंच नाही, विषय भोग, परिग्रह, इच्छा, आकांक्षा याला जर आम्ही वजा केलं, म्हणजे इंधन नसताना परिग्रह जर आम्ही कमी केला आणि खरं ज्ञान झालं नाही, कंडिशन लावायची, परिग्रह कमी होणं हे तर आवश्यक आहे, पण परिग्रह नुसता हटवला, कुणाच्या तरी हटाग्रहाने आम्ही दूर केला, आम्हाला सोडायचा नव्हता पण कुणीतरी म्हटलं म्हणून आम्ही सोडला, कुणीतरी सांगितलं म्हणून आम्ही ते केलं. अशा तऱ्हेने जर आम्ही या परिग्रहापासून, इच्छेपासून, विषयभोगांपासून दूर झालो, म्हणजे अंतरंगामध्ये ती आशा प्रज्वलित आहेच, पण वरपांगी आम्ही ती पूर्ती केली नाही. म्हणजे अंतरंगातून सुटली नाही, खरी सुटली नाही, आणि वरपांगी त्या ठिकाणी फक्त आम्ही तशा प्रकारचं केलं तर व्याकुलता रूप खेदखिन्न भावाला कारणीभूत होतो. काय आहे, अंतरंगामध्ये इच्छा धगधगते आहे आणि बाह्यतः आम्ही असं दाखवतोय की माझ्या जीवनात आता मी परिग्रह ठेवला नाही, इच्छा माझ्या संपलेल्या आहे,
तर अशा प्रकारे आमचे ते परिणाम जे आहे, हे परिणामांनी हा जीव आतल्या आत धुमसत राहतो. एखादा ज्याप्रमाणे ज्वालामुखी असतो, वरून दिसत नाही, पण कधी त्याचा उद्रेक होईल सांगता येत नाही. त्याप्रमाणे हा आमच्या अंतरंगाला जाळण्यासाठी कारणीभूत होतो. म्हणजे आमचा दमित भाव, हा दमित भाव झाला. आणि हा दमित भाव कधी ना कधी जीवनामध्ये उफाळून येतो. ज्या वेळेला सामर्थ्य आहे दाबविण्याचं, त्यावेळेला हा दबतो. पण जेव्हा सामर्थ्य कमी होतं, त्यावेळेला हा अधिक आम्हाला प्रदीप्त झालेला दिसतो. पहा, बऱ्याच वेळेला आयुष्यभर एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूचा त्याग करते आणि आयुष्याच्या अंती त्याला ती वस्तू खाण्याची अनिवार्य इच्छा होते. सारखं त्याच्यामध्ये त्याचं मन गुंतलेलं असतं. असे बरेच जीव दिसतील आम्हाला की आयुष्यभर त्यांनी अशा प्रकारे इच्छांवर नियंत्रण ठेवलं. पण ज्या वेळेला आता वार्धक्य आलं, बेडवर आहे समजा, त्यावेळेला त्यांची इच्छा अधिक प्रबल झालेली आम्हाला पाहायला मिळते प्रत्यक्षात. का असं होतं? कारण तो पूर्णतः साम्यभावानी नष्ट झालेला नाही आहे. तो कुठे ना कुठे अंतरंगामध्ये आमचा जीवितच होता आणि तो आता शक्ती आमची कमी पडल्यामुळे तो उफाळून आला आणि म्हणून तो असा परत खेद खिन्न भावाला प्राप्त होतो. जेव्हा असाता कर्माच्या उदयात अभिष्ट विषय जीवाला प्राप्त होत नाही, तेव्हा हा जीव दुःखी होतो. आणि जेव्हा साता वेदनीयाच्या उदयात पदार्थांची प्राप्ती होते, त्यावेळेला विषय तृष्णा वाढते. पहिल्यांदा आम्हाला वाटत होतं की बस ही लिमिट आमच्यासाठी खूप सफिशियंट आहे, खूप मोठी आहे. ती लिमिट पर्यंत आल्यानंतर मग ते कमी वाटायला लागतं. आज आम्हाला असं वाटतं 100 रुपयात माझा एक दिवसाचा खर्च भागू शकतो. 100 रुपये मिळाले की आम्हाला वाटतं बापरे, हे तर फारच कमी आहे, याच्यात काय होतं? आम्ही परत 1000 रुपयाची इच्छा करतो. अशा तऱ्हेने आमची इच्छा वाढत जाते. म्हणून म्हटलेलं आहे की लाभात लोभ प्रजायते. जितका लाभ होईल तितका हा लोभ वाढत जाते. आणि वाढला तर काय आहे, परत हा टिकेल कसा? हे मिळालेलं आहे माझ्या जीवनात, हे कसं टिकेल याची पण आकुलता जीवनात असते. आणि म्हणून त्याला खरा संतोष जीवनात प्राप्त होत नाही. म्हणजे वस्तूच्या संयोग किंवा वियोगात मोहरूपी अग्नी दोन्ही वेळेला जीवनात दाह उत्पन्न करते. म्हणून संतोषाशिवाय सुख नाही. जर कुणी विवेकी शांत भावाच्या पाण्याने ही अग्नी विझेल तरच सुखी होईल. ज्याप्रमाणे अग्नी जीवाला संताप देतात, त्याप्रमाणे मोह पण संताप करून प्राण्यांना दुःख देतो. आणि म्हणून मोहाला निरंतर अग्नीची उपमा आगमात दिलेली आहे. कुठे पण पहा, मोहाग्नी हा शब्द जास्त आलेला आहे. याचं कारणच हे आहे की अशा प्रकारे ती सतत जाळण्याचं काम करते. आता या मोहनिद्रेमध्ये जो निद्रिस्त आहे, तो जीव कसा आहे? सामान्य निद्रा, आता सामान्य अग्नी आणि मोहाग्नी सांगितलं. आता सामान्य निद्रा आणि मोहनिद्रा याच्यामध्ये काय फरक आहे हे आचार्य सांगतात. जो सामान्य तऱ्हेने निद्रिस्त झालेला व्यक्ती आहे, त्याला समजा एखादी मुंगी झोपली आहे आणि डसली जोरदार, तर काय होतं? त्याला जाग येईल. त्याच्या समोर समजा अग्नी प्रज्वलित झाला असेल, जवळच कुठेतरी आग लागलेली आहे त्याच्या बेडच्या शेजारी, तर काय होईल? त्याच्या उष्णतेने याला लगेचच जाग येईल. तर अशा प्रकारे सामान्य निद्रेमध्ये हा कोणत्या तरी विपरीत अशी परिस्थिती आल्यानंतर त्याच्या माध्यमातून हा जागा होतो. पण आचार्य सांगतात की हा मोहाग्नी मात्र असा आहे, या निद्रेमध्ये हा अत्यंत अशा रीतीने झोपलेला आहे
की याच्या जवळ काहीही घडलं तरी देखील याची मोह निद्रा तुटत नाही. हा इतका त्या ठिकाणी प्रगाढ झोपेमध्ये आहे. आणि म्हणून समयसार मध्ये आचार्य अमृतचंद्रांनी आपल्या टीकेमध्ये म्हटलेले आहे की या पृथ्वी तलावावर जर कुणाचं एक छत्री साम्राज्य असेल तर ते मोहाचं आहे. मोहाला आजपर्यंत कुणीही परास्त करू शकला नाही. हा एक अनभिषिक्त असा सम्राट आहे मोह, की त्याचंच राज्य हे सर्व प्राण्यांवर एक छत्री अंमल त्याचा आहे. आणि सगळे प्राणी या मोहाच्या अधीन होऊन तिथे सुखानी झोप घेत आहे. जे आपली जागा नाही, जे माझं घर नाही, त्या घरामध्ये हा अत्यंत अशा आपलंच घर समजून निद्रिस्त झालेला आहे. आणि म्हणून समयसार मध्ये तर आचार्यांनी सांगितलं की हे तुझं घर नाही बाबा रे, मी तुला तुझं घर दाखवतो, ते याही पेक्षा सर्व सोयींनी युक्त आहे. इथे तुला 5 स्टार मिळत असेल सुविधा, तिथे तर याही पेक्षा शतपट अशी चांगली सुविधा तुला तुझ्या घरामध्ये मिळणार आहे. या घरातून तुला उठून जावं लागणार आहे, पण ते घर तुला मी असं दाखवणार आहे की त्या ठिकाणी आता तुला कुठेही बाहेर जायची गरज नाही. म्हणून या श्लोकामध्ये आचार्य मोह निद्रा आणि सामान्य निद्रा याची तुलना करून सांगतात आहे. हा प्राणी मोहाच्या प्रभावाने स्त्री आदी विषय सुखांच्या साधक पदार्थामध्ये प्रवृत्त करतो. म्हणजे हा मोह निद्रेत आहे. किमर्माण्यभिनन्न भीकरतरो दुष्कर्म गर्मुद्गणः किं दुःखज्वलनावली विलसिते नालेडि देहाश्चिरम् किं गर्जत्यमतुरभैरव व्रव वानाकर्णय निर्णयम् येनायं न जहति मोहवीतां निद्राम भद्राम जनः. आचार्य म्हणतात की हे भव्य जीव, अत्यंत भयानक अशा भीकरतरहा दुष्कर्म गर्मुद्गणा म्हणजे मधमाशा, या मधुमक्षींनी अशा प्रकारे या जीवाला मर्मभेद केला नाही का. अत्यंत भयानक अशा त्याला पापकर्म रूपी मधमाशा म्हटलेलं आहे. इथे कोणत्या मधमाशा चावत आहे तर पापकर्म रूपी मधमाशांनी या जीवाचा मर्मभेद कधी केला नाही का. आचार्य प्रश्न विचारत आहे. अवश्य केला आहे. काय सांगतात आहे, अशा प्रकारे पापांनी या जीवाला अनेक वेळा मर्मस्थानीय असं दुःख पण दिलेलं आहे. जसं मधमाशी चावल्यानंतर दुःख होते, आणि मधमाशीची विशेषता ही की ती मरेल पण आपली ती जागा सोडत नाही. म्हणजे तिला ओढून काढावं लागतं चिमट्यानी मागून, एवढी ती घट्ट अशी आपली पाय रोवून शरीरामध्ये असते. त्याप्रमाणे हे पापाचरण जे करत आहे हा जीव अनादी कालापासून, त्यांनी देखील या जीवामध्ये असे घट्ट पायमुळे रुजवलेले आहे आणि या जीवाचा मर्मभेद केलेला आहे. दुसरं उदाहरण दिलं की किम दुःख ज्वलनावली विलसिते नालेडी देहश्चिरम. या देहाला काय केलं नाही, शरीराला चिरकालपासून दुःखरूपी अग्नीच्या ज्वालांनी याला कधी व्याप्त केलं नाही का. म्हणजे दुःखाच्या ज्वाला या जीवाला अनादी कालापासून त्या ठिकाणी घेरून आहे. या दुःख ज्वालांमध्ये हा निरंतर अडकलेला आहे आणि म्हणून अग्नीच्या ज्वालांनी या शरीराला चिरकाल कालापासून व्याप्त केलं नाही का. अवश्य केलेलं आहे. नंतर तिसरं सांगितलं किम गर्जत्य मतूर भैरवरव. अशा प्रकारे गर्जना
करणाऱ्या गर्जत मथुर, मथुर याचा अर्थ यमराज, आणि त्या यमराजानी असा जो काही वाद्यारोह केलेला आहे, गर्जना केलेली आहे, त्या मृत्यूच्या भयानक वाद्यांचा शब्दांना यांनी काय कधी ऐकलं नाही का? म्हणजे अनादी कालापासून हा मरणाला प्राप्त होत आहे. या भवातच हा देह सोडणार आहे असं नाही आहे. हा देह सोडण्याचा अनादी कालापासून अभ्यस्त आहे. याला सवय आहे, देहाला सोडण्याची ह्या जीवाला सवय आहे. आणि या यमाचा हा जो गर्जना करणारा आवाज आहे, हा पण यांनी अनंत वेळा ऐकलेला आहे. म्हणजे हे शब्द पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की खरंच आहे, आचार्यांची कळकळ या शब्दातून दिसते आहे की पहा, आमचं पहिल्यांदा पूर्व प्राक्तन हे होतं की आम्ही निगोदात होतो. निगोदामध्ये प्रति समय याला किती वेळा शरीर सोडावं लागलं? एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण, म्हणजे 18 वेळा एका श्वासामध्ये यांनी या औदारिक देहाला सोडलाय, औदारिक देहाचा त्याग केलेला आहे, सोडलेला आहे. आणि 18 वेळा यमाची गर्जना, मृत्यूची घंटा याच्या कानावर म्हणत नाही मी, कारण तिथे कान नाहीये, पण याला स्पर्शून गेलेली आहे, याला ज्ञात झालेली आहे. आणि 18व्या भाग म्हणजे 0.24 एवढ्यामध्ये एक जन्म त्यांचा झालेला आहे. तर या सगळ्या जन्माची मरणाची घंटा याच्या कानात निनादत आहे. आज आम्ही धर्माचा अभ्यास करताना म्हणतो, अनेक वेळेला अशा गोष्टी किंवा आपण म्हणतो की काय करणार, मज्जो बिलकुल फुरसत नाही, मरायलाही फुरसत नाही, मरायलाही फुरसत नाही असं म्हणतात. आचार्य म्हणतात, हे वाक्य तू उच्चारतो आहेस ना, याचा परिपाक तुला आता पुढचा जन्म, जन्म मृत्यूतून श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही, अशा तऱ्हेचा प्राप्त होऊ शकतो. तू आज याचा उपयोग करत नाही तर पुढे दशा अशी बनू शकते. तशा प्रकारे इथे सांगत आहे की या शब्दांना तू काय ऐकलं नाहीये? अवश्य ऐकलं आहे. आणि मग तरी आचार्य म्हणतात की येना अयम न जहती मोहवीताम निद्राम अभद्राम जना. असं काय आहे की या दुःखोत्पादक असलेल्या मोह निर्मित निद्रेला तू का सोडू शकत नाही? हे सगळं तुझ्या जीवनात अनादिकालापासून वारंवार वारंवार घटित झालेलं आहे. जी गोष्ट तुला अत्यंत परिचित आहे, तू ही तुझ्याकडून नेहमी घडते आहे, ही गोष्ट अशी घडते आहे, आणि तरी देखील तू या मोहनिद्रेमध्ये त्यापासून तू जागा होत नाही. अशा प्रकारचा आचार्यांना या ठिकाणी करुणायुक्त खेद त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतो. उद्याला पाहू याचा थोडासा उत्तरार्ध. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.